एकनाथ शिंदेंकडून संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांची कान उघडणी। तुमच्या वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा खालावते, बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंनी कडक शब्दात सुनावलं। माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवला, पैशांच्या बॅगेसंदर्भात संजय राऊतांच्या आरोपानंतर मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। राऊतांना आजच अब्रू नुकसानीची नोटीस पाठवणार। संजय शिरसाट महायुतीमध्ये असल्यामुळे सेफ असं नाही, गैरप्रकार आढळल्यास आयकर विभाग कारवाई करणार। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा सूचक इशारा। जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा। शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार, येत्या मंगळवारी पदभार स्वीकारणार। अस्वस्थपणामुळे जयंत पाटलांनी राजीनामा दिला असावा। जयंत पाटील अजितदादांसोबत आले तर स्वागतच, आमदार संग्राम जगतापांची ऑफर। सत्तेसाठी जयंत पाटील पळून जातील असं मला वाटत नाही, जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टच बोलले। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड किल्ल्याला जागतिक यादीमध्ये स्थान। मुंबई पुण्यामध्ये जल्लोष। महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर आल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त, तर पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे देखील आभार मानले। राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा। जबाबदारीचं भान ठेवा, निकष न पाहिल्यास युनेस्को हा दर्जा काढून घेईल। राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा। किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई सुरू, स्वतंत्र समिती सुद्धा गठीत। सांस्कृतिक विभागाची टीम सर्व तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक बाबी हाताळण्यास सक्षम, मंत्री आशिष शेलार यांचं उत्तर। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आमदार रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा ठपका। न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, दूध का दूध पाणी का पाणी होईलच, विचारांसाठी कितीही संघर्ष करण्याची तयारी। ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांनी सुद्धा दंड थोपटली। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी। 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष। 4 टर्मिनल्स, 2 समांतर धावपट्ट्या आणि वर्षाला 9 कोटी प्रवासी क्षमता ही विमानतळाची वैशिष्ट्य। खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा। मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर्यायी रस्ता यावर्षी अखेरपर्यंत पूर्ण होणार। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या। राजकारणाच्या मैदानात वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत यशस्वी मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर सुधाकर बडगुजर यांना सोबत घेतलं। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून भूमिका स्पष्ट, तर चुकीचं वर्तन केल्यास कारवाईचा इशारा। पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का। पुरंदरचे माजी आमदार संजय जगतापांनी सोडला काँग्रेसचा हात। 16 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार। अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा अहवाल समोर। विमानाच्या इंजिनाला इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे दुर्घटना, अहवालामध्ये नमूद। म्यानमारच्या सगाईमध्ये बौद्ध मठावर हवाई हल्ला, 23 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी। हल्ला कुणी केला हे अद्याप अस्पष्ट। तमिळनाडूमध्ये अल्काराज आणि सिनर अंतिम फेरीमध्ये। पुरुष एकेरीमध्ये अल्काराज आणि जेनिक सिनर अंतिम फेरीत। सिनरकडून दिग्गज खेळाडू जोकोविचचा पराभव। इटलीचा संघ इतिहासात प्रथमच T20 विश्वचषकासाठी पात्र। पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकात खेळताना दिसतील।